इथून स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येचं काय रोजगाराच्या निमित्ताने तुम्हाला असा वेगळा एक अनुभव सांगतो की इथं आता काय व्हायला लागलेलं आहे, लोकसंख्या कमी व्हायला लागलेली आहे आजरा. या इलेक्शनमध्ये इथं भाजपही ताकद आजमावणार आहे आणि शिवसेना आहे. महाविकास आघाडीचं या निवडणुकीत आता अस्तित्व नाही. सोयीच्या भूमिका नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांची फरफट हे एक नवीनच काहीतरी घडायला लागलेलं आहे. आणि राष्ट्रवादीची पूर्वीची ताकद आहे. या एकूण सरळ महायुतीतलाच थेट सामना होणार आहे. उपरे उमेदवार घेतलेले आहेत. म्हणजे मी एका पक्षात आहे, माझा अजून मी पक्षाला सोडचिठ्ठी सुद्धा दिलेली नाही, तो पण दुसऱ्या पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे. एकूणच ह्यांची जर राजकीय स्थिती बघितली ह्या उमेदवारांची, तर हे थोडीशी चुरशीची लढत होणार हे मात्र नक्की. गेल्या 8-10 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत, झालेल्या नाही आहेत. त्यामुळं मतदारांची नेमकी मानसिकता काय आहे हे ओळखणं थोडंसं अडचणीचं होत आहे. नमस्कार, प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सर्वत्र प्रचार जोरात सुरू आहे. आज याच निमित्ताने आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक आढावा घेण्यासाठी तालुक्यातील स्थानिक पत्रकारांशी चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपण सध्या तालुक्यात असणारी राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर आपण या स्थानिक पत्रकारांशी चर्चा करू. सध्या आजरा तालुका तसा घाटमाथ्यावरचा तालुका म्हणून ओळखला जातो. आजऱ्याची एक वेगळी ओळख आहे कृषी क्षेत्रातली, आणि सध्याच्या इथलं जे पर्जन्यमान वगैरे अशा अनुषंगानं बऱ्याच काही गोष्टी आहेत. मग याचा एकूणच सध्याची आजऱ्याची सामाजिक परिस्थितीकडं आपण एक पत्रकार म्हणून कसं पाहता? आजरा तालुका हा तसा कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक आहे, जो कोकणालगतचा तालुका आहे. इथं कृषीचे एक वेगळी एक वैशिष्ट्य आढळतात. म्हणजे त्यात आजरा घनसाळ आहे, जो त्याला GI मानांकन 2015ला प्राप्त झालं. आजरा तालुका जरी छोटा असला तर हा एक इचलकरंजी संस्थांचा एक भाग होता. आजरा महाल म्हणून ओळखलं जायचं. आणि श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या जो प्रभाव होता तो आजही इथं पाहायला मिळतो. त्यामुळं कसं आहे, इथे सामाजिक पार्श्वभूमीचा परिणाम इथं राजकीय पार्श्वभूमी पण बऱ्याच अंशी होत गेलेला आहे. पूर्वीच्या काळी इथं काही सरंजामदार कुटुंबांचं सामाजिक स्तर उंचावलेला असल्यामुळं राजकारणात प्रभाव होता. आता तो सरकत चाललेला आहे. 1993 नंतर जे OBCचं धोरण आलं, राजकीय धोरण, त्या पार्श्वभूमीवर इथं बऱ्याच लोकांनी आपले राजकीय पाय जमवायला सुरुवात केली. आणि आता ते चित्र आपल्याला ह्या OBCचं राजकीय पाय जमवायला सुरुवात केली म्हणजे तर OBC संख्या जास्त आहे. तशी OBC संख्या अशी फार मोठी आहे असं काय नाही. इथं जास्तीत जास्त मराठा डॉमिनेट राजकारण होतं. आता आजरा नगरपंचायतमध्ये तुम्ही बघितला तर इथं मुस्लिम बहुल संख्या इथं जास्त आहे. त्याचा प्रभावसुद्धा नगरपंचायतच्या एकूण मतदानावर दिसून आलेला आहे. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पातळीवर परिणाम झालेले आहेत. परंतु आत्ताच्या जे हे चित्र बघितलं तर आत्ताचं सगळं कार्यकर्त्यांना संभ्रमात पाडणारं चित्र राहिलं. कारण कुठली युती किंवा मेळ जुळलेलं नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की शिवसेना आणि भाजप इथं एकत्र काम करत होते गेले 2014च्या इलेक्शनपासून. परंतु त्यांच्यात आता पहिल्यांदाच फूट पडलेली आहे आणि दोघेही आपली ताकद आजमावणार आहेत. ॲक्च्युली हा तालुका जसा काँग्रेसला मानणार होता, 1990 नंतर राष्ट्रवादीची इथं स्थापना झाल्यानंतर हा राष्ट्रवादीचा तसा बालेकिल्ला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला इथं तशी खूप मोठी ताकद प्रत्येक गावात मिळत गेलेली आहे. मग आजरा कारखाना असू देत, तालुका संघ असू देत, किंवा बाकी काही शिखर संस्था असू देत, ज्या KDC बँक किंवा काय, त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून हा राष्ट्रवादीचा तसा मोठा किल्ला होता, जसा बालेकिल्ला. आता या इलेक्शनमध्ये इथं भाजपही ताकद आजमावणार आहे आणि शिवसेना आहे. आणि राष्ट्रवादीची पूर्वीची ताकद आहे. या एकूण सरळ महायुतीतलाच थेट सामना होणार आहे.
नक्कीच. आता जसं सरांनी सांगितलं की कधी काळी हा आजरा तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण सध्या इथं राजकीय परिस्थिती खूप अशी बदललेली आहे. तर हे राजकीय परिस्थिती बदलण्याचं काय कारण आहे ते अजून आपण आपल्या एका पत्रकार बंधूंच्याकडून जाणून घेऊ. आता जसे सर म्हटले की आजरा तालुका हा तसा एकेकाळी 1999 पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला होता, पण आता ती परिस्थिती इथं नाही. तर त्याची नेमकी कारणं काय असतील? राजकीय स्थित्यंतर गेल्या काही वर्षात तालुक्यात घडत आलीत. म्हणजे सुरुवातीच्या काळात कसं इथं की तालुका लहान असल्यामुळं सुरुवातीच्या काळापासून हा तालुका 2 मतदारसंघांना विधानसभा जोडला होता. गेल्या 15 वर्षापूर्वी झालेल्या पुनर्रचनेत त्याची 3 तालुक्यात जोडला गेला. म्हणजे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये जोडला गेला. जो थोडा उत्तूर भाग आहे तो कागलला जोडला गेला, चंदगडला कोळिंद्रे भाग जोडला गेला आणि आजरा प्रॉपर आत्ताचा पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा बुदरगड राधानगरीला जोडला गेला. यापूर्वी आजऱ्यामध्ये कसं होतं, पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण चालत आलं, गटातटाचं राजकारण चालत आलं. पण ज्यावेळी ही 3 शकलं झाली त्या 3 शकलानंतर ॲक्च्युली पक्षीय राजकारणाला इथं प्रारंभ झाला. आणि आत्ता जर म्हणाल तुम्ही तर महिनाभरापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती असं जरी लढत झाली असली, पण आत्ताच्या निवडणुकीत राज्य सत्तेत जे 3 पक्ष महायुतीचे आहेत ते पक्ष एकमेकाच्या विरोधात आता लढत आहेत. आणि महाविकास आघाडी आता ह्या निवडणुकीत जिल्हा परिषद तालुक्यात कुठेही दिसत नाही. तर ही राजकीय स्थित्यंतर अशी टप्प्याटप्प्यानं बदलत गेली. त्यानुसार आत्ता ही जी लढत चालू आहे ह्याच्यामध्ये कसं होतं आहे, तिन्ही जे विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या तालुक्यातले तिन्ही लोकप्रतिनिधी, मग कागलला असणारे मुश्रीफ साहेब असतील, राधानगरला असणारे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील असतील, तर हे तिन्ही म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे 3 घटक पक्षांचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी आता इथं आपले आपले कार्यकर्ते घेऊन जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणजे ही लढत आता इथली जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं महायुतीमध्येच लढत चालू आहे. महायुतीमध्येच लढत मग चालू आहे. महाविकास आघाडीचं तर काहीच अस्तित्व नाही. महाविकास आघाडीचं या निवडणुकीत आता अस्तित्व नाही आहे. मग महाविकास आघाडी जिथं ज्या त्या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये सोबत भूमिका सोयीची भूमिका घेतलेली आहे त्यांनी. म्हणजे महाविकास आघाडीनं म्हणजे आता आपल्या इथल्या ज्या काही राजकीय परिस्थितीनं असणाऱ्यानुसार त्यांनी सोयीची भूमिका सोयीची घेतलेली भूमिका आहे. घेतलेली आहे. ही भूमिका कोणाच्या पत्त्यावर पडेल? हां, आता कसं आहे सांगतो तुम्हाला. आता जिल्हा परिषद निवडणूक जरी होत असेल तर आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातल्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ या निवडणुकीची काही किनार आहे आत्ताच्या पाठिंब्यांना. तर त्या अनुषंगानं भविष्याच्या काळात निश्चितपणानं तालुक्यातली राजकीय मांडणी वेगळ्या पद्धतीनं होणार. ही आत्ता तिची बीजं या निवडणुकीत रोवली गेली आहे. नक्कीच. आता जसं आपले पत्रकार बंधू म्हणाले की सध्या आजरा तालुक्यामध्ये खूप राजकीय बदल झालेले आहेत मागच्या काही वर्षामध्ये. तर आता सध्या राज्यामध्ये महायुती सत्तेत आहे, पण आजऱ्यामध्ये महायुती जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकमेकाच्या विरोधात लढवत आहेत आणि महाविकास आघाडीचं इथं कोणत्याही पद्धतीचं अस्तित्व नाही. त्यांची भूमिका नेमकी कुणाच्या पत्त्यावर पडणार हे आता आपण येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल. नक्कीच सर, आता आपण जसं सरांनी इथली जी काही राजकीय भूमिका मांडली, तर आता गेल्या 2022मध्ये जे काही सत्तांतर झालं त्या सत्तांतराचा काही परिणाम आजरा मतदारसंघावर झाला आहे का, आणि नेमका तो काय बदल झाला आणि कशा पद्धतीचा झाला? 100% या राज्यामध्ये जे काय सत्तांतर झालं त्याचे परिणाम या आजरा तालुक्यालाही भोगावे लागले, किंवा भोगावे लागले म्हणण्यापेक्षा त्याचे सकारात्मक असतील किंवा नकारात्मक अशा दोन्ही बाजूचे परिणाम या आजरा तालुक्याला म्हणजे अनुभवायला आले. मुळातच आता काय झालेलं आहे, सोयीच्या भूमिका नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांची फरफट हे एक नवीनच काहीतरी घडायला लागलेलं आहे. म्हणजे काल जे काही एकमेकाच्या विरोधात होते, अगदी कालच्या निवडणुकीला असेल, ते आता गळ्यात गळा घालून फिरायला लागलेत. किंवा हे सगळं चालू असताना इथले मूलभूत प्रश्नांचं काय, उदाहरणार्थ इथं आमच्या काही धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. इथल्या वन विभागाच्या या वन्य प्राण्यांकडून होणारी जी नुकसानी हे असे पायाभूत आणि प्राथमिक प्रश्न जे आहेत ते तसेच आहेत. शाश्वत विकास या दृष्टिकोनातून काही प्रयत्न होताना दिसत नाही. काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. एक आपल्याकडं तसं म्हटलं तर रोजगार उपलब्ध करून देणारे 2 प्रकल्प. एक प्रकल्प आहे तो आपला साखर कारखाना, तोही आता कसा बसा चालू आहे, म्हणजे चालवायचं म्हणून चाललेला आहे. आणि सूतगिरणीची अवस्था तर तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की इथल्या रोजगाराचं काय, इथून स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येचं काय रोजगाराच्या निमित्तानं. तुम्हाला असा वेगळा एक अनुभव सांगतो की इथं आता काय व्हायला लागलेलं आहे, लोकसंख्या कमी व्हायला लागलेली आहे आजरा तालुक्याची. अलीकडच्या प्रमुख कारण याचं प्रमुख कारण स्थलांतरित होणारी जी लोकसंख्या आहे रोजगाराच्या निमित्तानं किंवा इतर कारणास्तव
ते फार मोठं प्रमाण आहे. आता गावोगावी तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेला तर अनेक घरं तुम्हाला रिकामी दिसतील, घरांना कुलपं दिसतील. मग हा आपला नैतिक पराभव आहे ना. नक्कीच. नैतिकता आपण बघायला गेलो तर आपल्या गावातील लोक, आपल्या तालुक्यातील लोक बाहेरगावी जातात, म्हणजे आमचं अपयश आहे कुठंतरी. आम्ही तो रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो नाही. शेतं ओस पडतायत वन्य प्राण्यांच्या या उपद्रवामुळे. अक्षरशः लोकांनी शेती बंद केलेली आहे. शेती बंद होणं, लोक स्थलांतरित होणं किंवा इथले पायाभूत प्रश्न तसेच राहणं हे आमचं पूर्णपणे अपयश आहे. आणि राज्यकर्त्यांचं फक्त हे निवडणुका, हे कार्यकर्ते सांभाळणं, निवडणुका करणं याच्या पलीकडे काही चाललेलं नाही. निवडणुका जिंकणं हेच एक फक्त हां, निवडणुका जिंकणं, आपली कुठंतरी ताकद दाखवणं, पुढं त्याचे काय असतील ते लाभ उठवणं, एवढ्यापुरते हे मर्यादित राज्यकर्ते आहेत. यांचं पूर्णपणे तालुक्यातील पायाभूत किंवा मूलभूत सुविधा असतील. आता आजरा शहराचाच प्रश्न बघितला तुम्ही, आजरा शहराला पाणी नाही. आजरा शहरामध्ये गेल्या एवढं पर्जन्यमानाचं एवढं मोठं ठिकाण असून पाण्याची सोय नाही. पाणी उपलब्ध आहे, प्रकल्प आहेत चांगले चांगले जे बारमाही पाणी साठा करणारे आहेत, पण आज शहरामध्ये बघितला तर तुम्ही एक दिवसाआड पाणी येते. म्हणजे पाण्यासाठी काही भागात तर ते सुद्धा मिळत नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. मग अशावेळी सामान्याने हे फक्त बघण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत. आणि सोयीच्या राजकारणामुळं निश्चितच पुन्हा एक वेळ सांगतो मी, या कार्यकर्त्यांची फरफट व्हायला लागली. त्यांना कळना झालं आहे कुठं जायचं नेमकं. कारण काल आम्ही भांडत होतो दोघं, आज त्याच्या गळ्यात गळा घालायची पाळी आली. नेते एक झालेले आहेत, कार्यकर्त्यांची भांडणं सुरू आहेत. आता काही या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तर उपरे उमेदवार घेतलेले आहेत. म्हणजे मी एका पक्षात आहे, माझा अजून मी पक्षाला सोडचिठ्ठीसुद्धा दिलेली नाही, तोपर्यंत दुसऱ्या पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे. म्हणजे एकतर मी इथून बाहेर पडायला पाहिजे, तिथं प्रवेश करायला पाहिजे, असं कुठलंही काही ताळमेळ नाही राहिलं. अशा राजकारणाला मतदार सुद्धा कसा प्रतिसाद देतोय? मतदारांची अवस्था कशी आहे? मुळात आमचा भाग हा ग्रामीण भाग आहे. आम्हाला स्थानिक आमदार म्हणाल तर 3 विभागामध्ये होते, ते आता 2 विभाग झालेले आणि आमचे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ 2च राहिले. म्हणजे असून नसल्यातला प्रकार आहे. तुमच्या त्या मुख्य सभागृहामध्ये आमची जी काय संख्या बघितली तर आमचं प्रतिनिधित्व आम्ही किती करू शकणार आहे, हाही प्रश्न आहे ना आम्हाला. आमचं स्थानिक आमदार नाही. आम्हाला एखादं पद वरचं मिळालं तरी मिळालं, नाही तर तेही गेलं. मग अशावेळी कार्यकर्त्यांनी फक्त आपलं सोयी स्थानिक बघायचं, हा नेता माझा तो नेता. जसं आता आपण म्हटला की सध्याचं राजकारण इतकं या लेवलला गेलं की सामान्य कार्यकर्त्याची फरफट होत आहे. बरोबर. तर कार्यकर्त्यांना हे राजकारणी गृहीत धरतायत असं वाटतंय? 100% कार्यकर्त्यांना गृहीत धरून राजकारण्यांचं हे चाललेलं आहे. आता कार्यकर्त्यांना गृहीत धरल्याचा दुसरा परिणाम या निवडणुकीमध्ये असा जाणवला की आता 3 पॅनल झाली. महाविकास आघाडी ही बाजूलाच राहिली. महायुतीच्या घटक 3 पक्षांच्यामध्ये 3ही पक्षांनी आपापले सक्षम उमेदवार उभा केले. याला काय म्हणायचं? कालपर्यंत आम्ही महायुतीमध्ये होतो, महायुती म्हणून आम्ही लढत होतो, एकत्रित आम्ही गेलो सामोरं निवडणुकीला, आणि आज आम्ही परस्पराच्या विरोधात. आपल्या या पत्रकार बंधूंनी आजरा तालुक्यातल्या एकूणच विकासासंदर्भातला मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडला की इथल्या विपरीत राजकारणाचा परिणाम विकास कामांवरती कशा पद्धतीनं झाला असं एक त्यांनी आपल्या याच्यामध्ये स्पष्ट मत मांडलेलं आहे. आता आपल्यावर आणखीन एक पत्रकार मित्र आहेत, आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू. आता जसं की साहेब म्हटले की सध्या इथं स्थानिक नेतृत्व नसल्याकारणानं आणि मतदारसंघाच्या आता रचना बदलली. पूर्वी काय तर 3 जिल्हा परिषद मतदारसंघ होते, आता ते 2च राहिलेले आहेत. तर याचं प्रतिनिधित्व, तालुक्याचं प्रतिनिधित्व तितक्या ताकदीनं सभागृहात जिल्हा परिषदेच्या मांडता येत नाही. किंबहुना त्या पद्धतीनं वरचे जे काही राजकीय लोक आहेत त्यांचं त्या पद्धतीनं आजरा तालुक्याकडलं दुर्लक्ष केलं जातं आहे असं वाटतंय? होय, निश्चितपणानं तालुक्याची लोकसंख्या कमी असल्यामुळं आणि तालुक्याचं विधानसभेला 3 वेगवेगळ्या घटकांच्यामध्ये 3 विधानसभा मतदारांच्या संघांच्यामध्ये विभाजन झाल्यामुळं साधारणपणे एका मतदारसंघाला 30-35 हजार एवढीच मतदारसंख्या वाटायला येते. म्हणजे अतिशय कमी तोकडी येते आणि त्यामुळं तालुक्याकडं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. ही बाब खरी आहे. आणि त्याचबरोबर काय झालं आहे आत्ता की आता ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जे झाल्या, आजरा तालुक्यात जे एक विचाराचं जे राजकारण सुरू होतं किंवा एक व्यक्तिसापेक्ष राजकारण होतं, त्याच्यापेक्षाही न भूतो न भविष्यती असा सावळा गोंधळ, राजकीय सावळा गोंधळ या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्यामध्ये दिसून आला की कोण कुणाबरोबर आहे. म्हणजे आता उमेदवाऱ्या आज अर्ज भरून आज 8 दिवस झाल्यानंतरसुद्धा लोकांना हे माहीत नाही की जो उमेदवार आहे तो त्या पक्षाचा खरोखर होता का पूर्वी. अरे ह्यानं कशी काय उमेदवारी घेतली असं म्हणण्याची वेळ तालुक्यातल्या जनतेवर आलेली आहे. आणि मुळात आता काय झालं की ह्या सगळ्याच एकंदरीत म्हणजे देशात पण विचारधारेचं राजकारण पूर्णपणे संपलेलं आहे आणि तेच आज ग्रामीण भागात आलेलं आहे.
आणि लोकांना जो अपेक्षित विकास आहे तो विकास होत नसल्यामुळं तालुक्यातील जनतासुद्धा प्रचंड प्रमाणात नाराजी दिसत आहे. त्यामुळे ह्या राजकारणाशी त्यांना काही पडलेलं नाही. उद्या आपण फक्त मतदान करायचं आहे. त्यांना माहिती आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जर तालुक्याचा विकास झाला नाही तर आपण अशी वेगळी काय विचारधारा किंवा वेगळी काय अपेक्षा आपण करणार आहे. त्याच्यापेक्षा आपण आपलं रोजीरोटीचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवणं. आज प्रत्येक निवडणुकीमध्ये काय होतं आहे, रस्ते आणि बांधकाम आणि हे सोडून ह्याच्या पलीकडं कुठलाही पक्ष आपली भूमिका मांडायला तयार नाही आहे. शाश्वत विकास जो तुम्ही मगाशी म्हटला त्या शाश्वत विकासाबाबत कोणीही बोलायला तयार नाही आहे. आज इथले रोजगाराचे प्रश्न आहेत, पर्यटनाचे प्रश्न आहेत, पण नुसतं पर्यटन म्हणायचं, आम्ही पर्यटन करू म्हणायचं. एखादी गोष्ट आहे तर आज 2009 पासून म्हणजे आज 20-25 वर्ष झाली, त्यावेळी जे प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात जे होतं ते आजही दुर्दैवानं कायम जाहीरनाम्यात तेच आहे. आज इथले वन्य प्राण्यांचे प्रश्न आहेत ते सातत्यानं राज्याच्या सभागृहात मांडले जातात, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळं इथली जी आहे ती राजकीय उदासीनतेमुळं इथल्या लोकांना आता हे राजकारण नको आहे. त्यामुळे आपण आणि आपणच याच्या पलीकडं ठीक आहे मतदान करायचं, येऊन करायचं, कुणाला तरी आपलं काहीतरी लोकशाहीचा हक्क बजावायचा म्हणूनच फक्त लोक मतदान करताना दिसत आहेत. कुठल्याही लोकांच्या अपेक्षा जर पूर्ण होत नसतील तर त्यांनी त्या अपेक्षा बाळगतच नाहीत. त्यामुळं हे सगळे इथून पुढचे प्रश्न जे आहेत शाश्वत विकास ते प्रश्न निश्चितपणाने तसेच पुढच्या काळात पण राहतील असं वाटतंय. नक्कीच. जसं आता की या पत्रकार बंधूंनी मतदारांचीच एक भूमिका म्हणजे मतदारांच्याच भूमिकेवरती एक अतिशय परखडपणे मत मांडले की मतदारांनाच आपण कशा पद्धतीनं लोकशाहीचा हक्क वापरला पाहिजे हेच मतदारांना मुळात कळेना झाले असं याने एक परखड मत मांडलेलं आहे. आता आपण आजरा तालुक्याच्या एकूणच बदललेल्या राजकीय परिस्थितीवरती आणि इथल्या सामाजिक परिस्थितीवरती पत्रकार बंधूंशी आपण चर्चा केली. सध्या आजरा तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आहेत आणि 4 पंचायत समिती मतदारसंघ अस्तित्वात आहेत. तर या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करू की सध्याचं जिल्हा परिषदेचं राजकारण कशा पद्धतीचं आहे, मतदारसंघांच्यामध्ये कोणते गट प्रभावी ठरणार आहेत किंवा कोणत्या मागल्या जिल्हा परिषदेमध्ये कोणते गट प्रभावी ठरले होते आणि आता कोणते ठरतील आणि जर हा बदल होणारच असेल तर त्याची नेमकी कारणं काय असणार आहेत याच्या संदर्भात आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करू. 2017 साली म्हणजे आता जवळजवळ 9 वर्ष झाली जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन, तर या 9 वर्षाच्या काळामधलं जिल्हा परिषदेचं राजकारण म्हणजे स्थानिक पातळीवरचं राजकारण याकडे आपण एक पत्रकार म्हणून कसं पाहता? तसं म्हणजे आजरा तालुक्याच्या मतदारसंघ म्हणजे जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते प्रतिनिधित्व मिळायला मर्यादा आणण्याचं काम सर्व पातळीवर व्हायला लागलं आहे. उदाहरणार्थ आजरा दुर्गम डोंगराळ तालुका आहे. आजऱ्याला जर एखादं लोकप्रतिनिधीचं पद मिळणं जर अपेक्षित असेल तर ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढं जाऊ शकतं. म्हणजे एखादे जिल्हा परिषदचा अध्यक्ष मिळायचं असेल किंवा उपाध्यक्ष किंवा विविध समित्यावरची पदे असतील. एकदाच इथं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आहे, उपाध्यक्षपद 1-2 वेळा मिळालेलं आहे आजरा तालुक्याला. कारण इथं कसं आहे, कोण होते अध्यक्ष? जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष ठरले आजरा तालुक्याचे उमेश आपटे आणि उपाध्यक्ष बळराम देसाई एक झालेले आहेत आणि दुसरे जयवंतराव शिंपी झालेले आहेत. ॲक्च्युली आजरा तालुक्याची स्थिती अशी आहे की इथं एकदाच आमदार पद मिळालेलं आहे. म्हणजे विधानसभेचं प्रतिनिधित्व एकदाच 1972ला मिळालं आहे. कारण आजरा तालुक्याची 1972 नंतर इकडं आमदारपद स्थानिकला नाही. आजरा तालुका हा छोटा तालुका आहे आणि त्यामुळं काय झालं की आजऱ्याची 1952 पासून विभागणी सुरू झाली. 1952ला ज्यावेळी ते मुंबई प्रांतात इलेक्शन झाल्या त्यावेळी आजरा तालुक्यातून एक त्यावेळचे ज्येष्ठ नेते अमृतकाका देसाईंनी निवडणूक लढवली होती. त्यांचा 1000 मताने त्यावेळी पराभव झाला. त्यानंतर 1962ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्यानंतर 1972ला आजरा तालुक्याला पद मिळालं आहे. परंतु आजरा तालुक्याची 2 मतदारसंघात विभागणी झाली होती. एक भाग जोडला होता चंदगड विधानसभा मतदारसंघाला, दुसरा भाग जोडला होता गडिंग्लज विधानसभा मतदारसंघासाठी. त्याच्यानंतर पुन्हा मतदारसंघ पुनर्रचनेत पुन्हा आजरा तालुक्याचे 3 तुकडे झाले. मग आजरा तालुक्याच्या वाट्याला नुसती उपेक्षा झाली हो, राजकीय उपेक्षा ही फार मोठी आजरा तालुक्याच्या वाट्याला आली. मग आजरा तालुक्याला जर प्रतिनिधित्व मिळायचं असेल जिल्हा परिषदमध्ये तर आजरा तालुक्याच्या मतदारसंघात वाढ व्हायची अपेक्षा होती. उलट मतदारसंघ कमी होत गेले. पूर्वी मतदारसंघ कमी केले. एक मतदारसंघ कमी झाला. 1993ला 4 मतदारसंघ होते.
परत मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर पुन्हा 3 झाले, 3 नंतर आता परत 2 झाले. त्यामुळं आता आजरा तालुक्याच्या वाटेला राजकीय उपेक्षा का, असा प्रश्न प्रत्येक मतदारांच्यातून विचारला जात आहे. आणि त्यामुळं ही राजकीय उपेक्षा दूर होण्याचं जर हे होतं, दूर जर करायची होती, तर ही जिल्हा परिषदच्या गटसंख्ये आणि पंचायत समितीची गणसंख्या वाढवून करायला पाहिजे होती. कारण लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच हा मोठा आधार असतो. ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्यापर्यंतच जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. हां, हे पोचवण्याचं माध्यम हे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. आता मगाशी आमचे मित्र म्हणाले की इथे जंगली वन्य प्राण्याचा प्रश्न आहे. जवळजवळ 1600 हेक्टर जमीन आजरा तालुक्यातील पड पडलेली आहे. वीज, पाणी, परत इथल्या आपल्या धरणग्रस्तांचा प्रश्न आहे. हे प्रश्न सुटायचे आहेत, तर ह्याची एक मांडणी कुठल्या तरी व्यासपीठावर व्हायला पाहिजे. ते व्यासपीठ, राजकीय व्यासपीठ हे एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पाहिलं जातं आहे. आणि तेच जर तुमच्याकडं हिसकावून घेतलं जात असेल, तुम्हाला त्याच्यातून संधी जर मिळत नसेल, तर मग तालुक्याची राजकीय उपेक्षाच म्हणावी लागेल. जसं की आता सांगितलं की या पत्रकार बंधूंनी की जिल्हा आजरा तालुक्याचा अगदी 1962 पासूनचा त्यांनी राजकारणाचा हिशोब की आजपर्यंत आजरा तालुक्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी फारच कमी मिळालेली आहे, फारच कमी संधी मिळालेली आहे. तर आता आपण थोडक्यात सध्याचं जिल्हा परिषदेचं सध्याची परिस्थिती काय आहे हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊ. आता सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत. तर आता आजऱ्यामध्ये 2 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. तर सध्याची इथली मागच्या जिल्हा परिषद म्हणजे 2017 जी जिल्हा परिषद पार पडली त्याचं नेमकी राजकीय परिस्थिती कशी होती आणि आत्ताची काय आहे नेमकी? 2017च्या निवडणुकीला 3 जिल्हा परिषदेचे गट आणि 6 पंचायत समितीचे गण होते. त्यावेळी म्हणजे उत्तूर जिल्हा परिषद जो कागलला जोडला गेला, तिथं उमेश आपटेंच्या माध्यमातून काँग्रेस आयचा उमेदवार निवडून गेला. त्यांना अध्यक्षपद पोचवायची संधी मिळाली. तसंच पेरनोलीमध्ये म्हणजे आत्ताचा जो नवीन पेरनोली म्हणजे जुना आजरा आणि 17ला आजरा ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं आणि नव्या रचनेत एक रद्द झाला. आजरा गट रद्द होऊन आजरा गट प्लस कोळिंद्रे जिल्हा परिषद गटातली काही गावं घेऊन एक पेरनोली गट नवीन अस्तित्वात झाला. पलीकडं उत्तूरमध्ये आजरा गटातील काही गावं, कोळिंद्रे गटातील काही गावं, अशी गावं घेऊन तो एक गट अस्तित्वात झाला. म्हणजे 3 गटाचे 2 गट झाले. ह्याचा परिणाम असा झाला, जिथं आता आमचे मित्र म्हटले तसं पूर्वी जिल्हा परिषदेला 3 सदस्य आणि पंचायत समितीला 6 सदस्य होऊन कार्यकर्त्यांची सोय लागली जात होती. आता हा लोड सगळा 2 गटावर आला. म्हणजे 3 कार्यकर्त्यांना कट्ट्यावर बसायची वेळ आलेली आहे ॲक्च्युली आता. तर या निवडणुकीत त्यामुळं काय झालं, तर प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. त्यामुळं आत्ता बहुरंगी लढत होते. यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये बहुरंगी लढती माझ्या माहितीप्रमाणे झाल्या नाहीत. म्हणजे आजऱ्यामध्ये बहुरंगी कधी झाल्या? हां, जिल्हा परिषद मतदारसंघात कधीच बहुरंगी लढती झाल्या नाहीत. 3 मतदारसंघामध्ये ते विभागलं गेल्यामुळं मर्यादित मतदारसंघ, ठराविक गावांचा मतदारसंघ, तिथले स्थानिकचे लीडर सगळे असल्यामुळे पक्षीय पातळीवर त्या निवडणुका काही झाल्या, काही अपक्ष झाले. पण आजच्या निवडणुकीत जेवढी चुरस दिसली तेवढी चुरस कधी दिसली नाही यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये. आता काय झालं आहे, 2च गट झाल्यामुळं इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि मोठा विस्तार आहे. त्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे, सांगतो. राज्यभर 25 ते 45 म्हणजे मतदारसंख्येचा एक गट. हां, पण ॲक्च्युली फक्त आजरा तालुका वगळला तर कुठल्याही तालुक्यात 30,000च्या वरती किंवा 32,000च्या वरती एकही गट तयार नाही. हा प्रयोग फक्त आजऱ्यावर केला गेला आहे की पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 49,000 मतदार आणि उत्तूरमध्ये 42,000 मतदार आहेत. आजरा वजा शहर वजा करून सुद्धा 3 जिल्हा परिषदेचे गट अस्तित्वात राहू शकले असते, जेणेकरून आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला त्याचं बळ प्रतिनिधित्व करायला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व करायला संधी मिळाली. हां, आणि विकासालाही संधी मिळाली असती. आता 2च म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याला मिळणारा निधी हा समान असेल तर एक जिल्हा परिषद 50 साधारण मला वाटतं 73 गावे आहेत पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि 42 गावं आहेत उत्तूरमध्ये. तर तेवढ्या निधी ती युटिलाईज करणं इतक्या गावामध्ये हे पॉसिबल नाही आहे. म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुन्हा मागं गेलो आहे. 2 गटामुळं विकासाच्या दृष्टिकोनातून हा तालुका पुन्हा मागे जाणार. आता अशी परिस्थिती सध्याची आहे इथली. सध्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती, आत्ताच्या निवडणुकीमध्ये राजकीय परिस्थिती कशी आहे, कोण बाजी मारेल या संदर्भात थोडीशी चर्चा करू.
आता जसं म्हटलं की 2च मतदारसंघ झाल्यामुळे इच्छुकांची संख्या भरपूर वाढलेली आहे. निवडणुकीमध्ये चुरस वाढलेली आहे. त्यातल्या त्यात महायुती एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत्या. त्यामुळं आजरा तालुक्यातील सध्याचं राजकीय वातावरण हे खूप तापलेलं दिसतंय. तर अशा या वातावरणात या जिल्हा परिषदेच्या आजरा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल असा आपला अंदाज, एक पत्रकार म्हणून आपला काय अंदाज आहे? मुळातच काय झालेलं आहे, पक्षांची संख्या वाढली, पक्षफुटीचं जे काय हे सत्र सुरू झालं आहे त्यामुळं घटक पक्षांची संख्या वाढली, मग ती महायुतीत असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये. आणि दुसरीकडं गटांची संख्या, जिल्हा परिषदेची गटांची संख्या कमी झाली. आता विचित्र त्रांगडा असा आहे आमच्या तालुक्यामध्ये की 3 लोकप्रतिनिधी आम्हाला आहेत तालुका म्हणून विधानसभेचे. एक आरोग्यमंत्री आमचे प्रकाशराव आंबेडकर साहेब, दुसरे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब, आणि तिसरे मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती आहे अशी ज्यांची ओळख आहे असे शिवाजीभाऊ पाटील. आता प्रश्न असा निर्माण झाला की या 2 जागांच्या मध्ये या तिघांची विभागणी करायची कशी. एकाच घटक पक्षातली ही मंडळी, पण एकाच आघाडीतून असून सुद्धा त्यांना 2च जागा असल्यामुळे, आणि प्रत्येकाचा दावा असा राहिला की मला जिल्हा परिषद पाहिजे. जिल्हा परिषदेचं काय असेल ते आम्ही बघतो, पंचायत समितीची आपण वाटण्या करू. मग याच्यामध्ये महाविकास आघाडी ती बाजूलाच राहिली. ते मुख्य जे या महायुतीचे विरोधक आहेत ते बाजूलाच राहिले, या टोटल चित्रामध्ये कुठं नाहीच आहेत, ते बाजूलाच राहिले. आणि या महायुती अंतर्गतच घटक पक्षांच्यामध्ये हा वाद सुरू झाला. आता परिस्थिती अशी आहे, हे या तालुक्यामध्ये असणारे 3 लोकप्रतिनिधीमधले 2 लोकप्रतिनिधी हे थेट मंत्री आहेत, तेही कॅबिनेट दर्जाचे आहेत. बघा गंमत, 2 प्रतिनिधी हे मंत्री आहेत आणि 1 प्रतिनिधी हा प्रतिमुख्यमंत्री अशी याची ओळख आहे. या भागामध्ये प्रतिमुख्यमंत्री अशी ओळख आहे. मग या तिघांचंही अस्तित्व इथं पणाला लागलेलं आहे की उद्या जे काय आहे घडणार आहे भविष्यातलं राजकारण, त्या राजकारणामध्ये काय उलाढाली होतील हे आज तुम्ही सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. पण आपलं वर्चस्व या तालुक्यामध्ये ठेवायचं असेल तर आपला जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधी असलाच पाहिजे. या अट्टाहासापोटी हे सगळं सुरू आहे. आता इथं म्हणजे आता जर निवडणूक लागलीच आहे तर सध्या कुणाचं वार आहे, म्हणजे कोण बाजी मारेल याच्यात, कुठलं महायुतीतला कुठला पक्ष बाजी मारेल असं आपला अंदाज आहे? महायुतीमध्ये या 2 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक उत्तूरला थोडा भाग उरलेल्या 2 जिल्हा परिषद मतदारसंघात जोडलेला आहे. प्रॉपर उत्तूरमध्ये जे आमचे हसन मुश्रीफ साहेब आहेत ते प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी त्यांचं वर्चस्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद सोडून खाली सगळीकडे होतं. कारण जिल्हा परिषदेचा जो उमेदवार निवडून यायचा, मुश्रीफ साहेब जरी राष्ट्रवादीचे असले तरी तिथं काँग्रेसचाच उमेदवार उमेश आपटे म्हणून ते निवडून यायचे. म्हणजे मागच्या वेळी पण उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघानंच कागलच्या आमदाराचं भवितव्य ठरवलं. आमदारकीचं राजकारण वेगळं आहे. आमदारकीला तिथला जो मतदार आहे तो पूर्णपणे मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहतो. पण ज्यावेळी अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळी सलग 3 वेळा उमेश आपटे तिथून निवडून आलेले आहेत. ते काँग्रेसचे आहेत. म्हणजे दुखणं कसं आहे बघा, ते काँग्रेसचे आहेत आणि मुश्रीफ साहेबांचं मतदारसंघामध्ये जिथं मंत्री म्हणून ते काम करतात तिथून ते निवडून येतात. इथं अवस्था कशी आहे, इकडे या बाजूला गेला तर मागच्या वेळा ताराराणी आघाडीचा प्रयोग झाला होता कुठं आमच्या कोळिंद्रे मतदारसंघामध्ये. त्यावेळेला ताराराणी आघाडीने सुद्धा इथं प्रयोग केलेले आहे. ताराराणी आघाडीचाच उमेदवार तिथं प्रतिनिधित्व करत होता. सुनीता रेडेकर म्हणून आमच्या तिथल्या प्रतिनिधी होत्या, त्यांनी गेल्या या पंचवार्षिकमध्ये प्रतिनिधित्व तिथलं केलं. पण ते आता ताराराणी आघाडीतलं ते सगळंच गायब झालेलं आहे त्या मतदारसंघातून. तिथं कोण वालीच नाही असा विषय झालेला आहे. आणि आज मी तिला बघितलं तर तिघंही स्ट्रॉंग आहेत. कोण, हे मुश्रीफ साहेब म्हणा किंवा आंबेडकर साहेब म्हणा किंवा शिवाजीभाऊ म्हणा. पण या उत्तूर जिल्हा परिषदेवर मला तरी असं वाटतं की तिथं तुमचं मुश्रीफ साहेबांचं वर्चस्व राहील. कारण तिथं त्यांच्या ज्या योजना असतील, मग बांधकाम कामगार असेल, सामाजिक कुठल्याही असतील, सर्वसामान्यांच्याकरता राबवलेल्या सगळ्या योजना या तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे उत्तूरमध्ये यावेळेला काँग्रेसला यश मिळणार नाही असं म्हणतात. काँग्रेसचा उमेदवारच नाही आहे ना. ताराराणी आघाडी म्हणून तिथं प्रयोग झाला आहे. आता जो प्रयोग मागचा आमचा कोळिंद्रेमध्ये झाला होता तो प्रयोग तिथं झाला आणि उमेश आपटे जे प्रतिनिधित्व काँग्रेसचं करत होते ते ताराराणी आघाडीतून आलेले आहेत आता. त्यामुळं तिथं मला तरी वैयक्तिक असं वाटतं की मुश्रीफ साहेबांचं तिथं वर्चस्व आहे त्या मतदारसंघावर. तळागाळापर्यंत त्यांनी योजना पोहोचवलेल्या आहेत, कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं आहे. त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये मुश्रीफ साहेबांना थोडासा यश मिळेल असं वाटतं आणि त्याचा परिणाम तिथं त्या गटामध्ये मुश्रीफ साहेबांच्या
शिरीष देसाई यांना निश्चितच विजयापर्यंत जातील. आणि दुसऱ्या मतदारसंघामध्ये आता दुसरा राहिला कोळिंद्रे मतदारसंघ. कोळिंद्रे मतदारसंघामध्ये शिवाजी भाऊ पाटील आणि आरोग्यमंत्री आमचे प्रकाश आंबेडकर यांनी आपापले उमेदवार उभा केलेत. मुश्रीफ साहेबांनी उभा केले आहेत. मुश्रीफ साहेबांनी काय केलेलं आहे, तिथं KDCचे जे संचालक आहेत लोकल, जे त्यांचे अत्यंत निकटचे असे समजले आता सरकारचं जे जाळ आहे ते सुधीर देसाई म्हणून त्यांनी आपले KDCचे संचालक इथं उभा केलेले आहेत. त्यांचं नेटवर्क मोठं आहे निश्चितच. आजपर्यंत परिस्थिती अशी होती की त्यांच्या विरोधात जे आंबेडकरांच्याकडून उभे होते किंवा आहेत केसरकर, ते बॅकफुटर होते, कारण त्या कुठून लढायचं हे निश्चित नव्हतं. ज्यावेळी त्यांना आंबेडकरांनी प्रेझेंट केलं त्यावेळी परिस्थिती अशी निर्माण झाली की ते वातावरण पूर्णपणे बदलत गेलं. कारण इथला लोकल मतदार जो आहे त्या मतदारसंघाशी जोडलेला हा जो पश्चिमेचा भाग आहे तो पूर्णपणे आंबेडकरांना मानणारा भाग आहे. भलेही त्यांचे गटतट वेगवेगळे असतील, पण ज्यावेळी आंबेडकर असा तिथं मुद्दा उपस्थित होतो त्यावेळी ते सगळं विसरून ते कामाला लागतात. तो अनुभव आता इथे यायला लागलेला आहे. त्यामुळे इथं जे आहे हे आंबेडकरांची कसोटी फार मोठी आहे या मतदारसंघात. कारण शिवाजी भाऊंनी जो उमेदवार दिलेला आहे तो नवखा आहे. तो काय फार मोठं पाठीमागं राजकीय वलय असणारा असा नाही आहे. पण उरलेले जे 2 उमेदवार आहेत त्यामध्ये विष्णुपंत केसरकर जे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष होते, आज संचालक आहेत. त्याच्यानंतर पुन्हा सुधीर भाऊ देसाई जे आता कारखान्याला तेही माजी उपाध्यक्ष होते, आज ते KDCला संचालक म्हणून काम करत आहेत. या दोघांचं इथं प्राबल्य जे आहे या दोघांच्या मध्येच लढत होईल असं सध्या तरी चित्र दिसतं. म्हणजे आमदारांचा उमेदवार मागं पडतो. हां, आमदारांचा उमेदवार मागे का पडतोय? कारण तो थोडासा नवखा उमेदवार आहे आणि हे गेल्या 30-35 वर्षामध्ये राजकारण करणारे हे केसरकर आहेत, किंवा आमचे राजाराम बापूंच्या पश्चात ज्यांनी आपली गट सांभाळून ठेवलेला आहे हे सुधीर भाऊ जे आता जिल्हा बँकेचं प्रतिनिधित्व करत आहेत. हे सुद्धा मुश्रीफ साहेबांचं प्रचंड विश्वास असल्यामुळं ते सुद्धा आपला गट इथं टिकून आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणजे हसन मुश्रीफांचे जो काय उमेदवार आहे तो जर यात नसता तर कदाचित चित्र बदललं असतं. कुठल्या मतदारसंघात म्हटलं आता तुम्ही? तुम्ही जे सांगितलं आता हा दुसरा कोळिंद्रे मतदारसंघामध्ये कोळिंद्रे मतदारसंघामध्ये तसा मुश्रीफ साहेबांचा हा प्रवेश आहे म्हणायचं. वास्तविक या मतदारसंघांचा आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या त्या जिल्हा विधानसभा मतदारसंघाचा तसा फारसा संबंध नाही आहे. म्हणजे आता नव्यानं एंट्री मुश्रीफ साहेबांची इकडं होते. हा तसा शिवाजी भाऊंचा मोठा मतदारसंघ आहे. ध्रुवीकरणाचा फटका बसू शकतो ना आमदारांना. 100% बसू शकतो. 100% बसू शकतो. कळलं? नक्कीच. आता जसं या पत्रकार मित्रांनी आपल्याला सांगितलं की दोन्ही जिल्हा परिषदेला सध्याची राजकीय परिस्थिती सांगितली. त्याने एक अंदाजसुद्धा सांगितला आहे की दोन्ही मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल. अजून आपले काही मित्र आहेत त्यांचा देखील आपण अंदाज घेऊ. आपला अंदाज कसा आहे 2 मतदारसंघाबद्दल? नाही, मुळात आता हे चित्र जर बघितलं की हे संभ्रमावस्थेमध्ये आहे सर्व. अजून असं काय निश्चित म्हणता येणार नाही, पण एकूणच ह्यांची जर राजकीय स्थिती बघितली ह्या उमेदवारांची तर हे थोडीशी चुरशीची लढत होणार हे मात्र नक्की. ह्याच्यामध्ये कारण सुधीर देसाई हे ते प्राबल्य असणार राजकीय, त्यांना आपलं हे आहे पाठिंबा त्यांचा आहे. परत विष्णुपंतांचं बघितलं तर विष्णुपंत ही तसे ज्येष्ठ आपण म्हणतो त्याला नेते म्हणतो आपण, ज्येष्ठ नेते. या दोघांच्यामध्ये शक्यतो आता आहे. आणि भाजपच्या माध्यमातून जयवंत सुतार जे आहेत आता याच्या पुढच्या काळामध्ये हे जे काय 8 दिवस राहिलेले आहेत या काळामध्ये भाजप कशी झेप घेते याच्यावरती बरंचसं अवलंबून राहील. नाही, मुळात कशी आहे आता राजकीय पक्षांची ही जी काय अदलाबदल झालेली आहे किंवा कार्यकर्त्यांची अदलाबदल झालेली आहे याच्यामध्ये आपण असं नक्की म्हणू शकत नाही. कारण कसं होतं, पूर्वी आम्ही फार वर्षापूर्वी ह्या पत्रकारितेमध्ये आहोत. पूर्वी आम्ही एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला अगदी अर्ध्या तासाभरामध्ये आम्हाला तो अंदाज कळायचा. पण आता परिस्थिती अशी आहे की लोक सांगत नाही. मुळात संभ्रमावस्थेमध्ये आहे की आम्ही कुणाला मतदान करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पण एकंदरीत आता जी परिस्थिती जर पाहता भाजप शिवसेना जर एकत्र असती तर ती राष्ट्रवादीला मात्र मारी ठरली असती. पण भाजप आणि शिवसेनेमध्ये जर फूट झाल्यामुळं थोडंसं या ठिकाणी चित्र बदलण्याची शक्यता आहे. आपलं मत कसं आहे? कोण बाजी मारेल असं वाटतं? मुळात 2 मंत्री आणि 1 आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेलीच आहे.
त्यामुळे तिघंजण पण तेवढेच निकराची संघर्ष करणार, निकराचा प्रयत्न करणार आहेत. गेल्या 8-10 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळं मतदारांची नेमकी मानसिकता काय आहे हे ओळखणं थोडंसं अडचणीचं होत आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग काय झाला की राज्यातल्या आणि देशातल्या सत्तेतीलच 3 पक्ष एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. त्यामुळं जी 1 वर्षापूर्वी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी जो लाडक्या बहिणीचा मुद्दा, लाडक्या बहिणीच्या मुद्द्यानं जे महायुतीला तारलं असं म्हटलं जातं आहे, तो लाडक्या बहिणीचा जो मुद्दा आहे तो तिन्ही पक्षांच्याकडूनही प्रोजेक्ट केला जाणार आहे. आणि त्याचा परिणाम नेमका कुठल्या मतदार, म्हणजे ते लाडकी बहीण योजना नेमकी कुणी राबवली हे जे मतदार लक्षात घेणार त्याच्यावर या मतदारसंघाचे निर्णय ठरतील असं मला वाटतं आहे. आणि मुळात मतदारसंघाची व्याप खूप मोठा आहे. तालुक्यातली जी आत्ता जी राजकीय समीकरणं आहेत ती ह्यावेळी पहिल्यांदाच होत आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यामुळे लोकांचा तसा अंदाज बांधणं म्हणजे अगदी एका जिल्हा परिषद मतदारसंघातील 2 गावातील अंतर ही 70 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या टोकाला काय घडा लागलं आहे हे निश्चितपणानं तसं सांगणं अवघड आहे. आणि तिन्ही पण चुरस ही सगळ्याच पक्षांच्यामध्ये सगळीकडंच चुरस होणार आहे. पण भाजप आणि शिवसेना, शिंदे शिवसेना वेगळी लढल्यामुळं आत्ताच्या स्थितीला काही प्रमाणात राष्ट्रवादी थोडीशी वरचढ ठरत आहे असं थोडंसं चित्र या दोघांच्या विभागणीचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. आता आपल्या या मित्रांनी सांगितलं की या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या मतांच्या विभागणीचा फायदा हा राष्ट्रवादी म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारांना होऊ शकतो. आत्ताच आपण आजरा तालुक्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांच्या बरोबर आजरा तालुक्याच्या राजकीय सामाजिक विषयांच्या संदर्भात सखोल चर्चा केली. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजऱ्यामध्ये महायुतीमध्ये थेट लढत होत आहे. या थेट लढतीमध्ये नेमका कोणाला फायदा होईल याचीसुद्धा आपल्या पत्रकार बंधूंनी आपापली मतं मांडली आहेत. आपल्या पत्रकार बंधूंचे अंदाज कितपत खरे ठरतात हे निकालानंतर स्पष्ट होईल.